तर चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 120 डेजच्या नवोदयच्या चॅलेंज मध्ये। तर आज आपला आहे डे 4। डे 4 मध्ये आपण करणार आहोत 1.3 एक्सरसाइज। तर सर्वांनी हे पुस्तक जवळ ठेवलं आहे, तर लक्षात घ्यायचं आहे की ह्या पुस्तकामधली 1.3 एक्सरसाइज स्वाध्याय 1.3। तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे, सर्वांनी बुक्स मध्ये बघायचंय। पुढील कोणत्याही शतक स्थानी असणारी भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर आपल्याला तुम्हाला मी ऑप्शन्स देतोय की ऑप्शन सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला ओळखायची आहे। बी ऑप्शन आहे 19782, सी ऑप्शन आहे 18792 आणि डी ऑप्शन आहे 19728। तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून अगोदर सोडून बघायचा आहे, नाही जमला तर मग नाही जमलं तुम्हाला तर व्हिडिओ पुन्हा चालू करून तुम्हाला चेक करायचं। तर काय विचारलंय आपल्याला की 7 अंक असणारी भिन्न अंकांपासून शतक स्थानी, तर शतक स्थानी सर्वांच्या शतक स्थानी 7 आहे, हा तर क्रायटेरिया आपला पूर्ण झाला आहे, त्याच्यात काहीच इलिमिनेट होणार नाही। 5 अंकी भिन्न सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता इथे 12,000 आहे, इथे 19,000, इथे 18,000, इथे 19,000, म्हणजे दोघं 19,000च आहे। 12,000 कट आणि 18,000 कट, तर 19। हे 782 आहे आणि हे 728 आहे। मग 782 मोठे की 728? तर बरोबर 728। तर बी ऑप्शन आपला आन्सर राहील। तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर 19,728, बी ऑप्शन। तर तुम्ही असंच हे लेक्चर्स करत राहा, एक दिवशी तुम्हाला नक्की यश भेटेल। तर सेकंड क्वेश्चन 03679, 03679 या अंकांपासून पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्यांमधील व लहानात लहान संख्यांमधील फरक अंतर। तर आपल्याला बघायचं यातली सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती बनेल। तर आपल्याला सुरुवात करायची 97630 ही झाली मोठी, आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे 0 जर समोर लिहिला तर ती 4च अंकी बनेल। तर सर्वात लहान 3, मग 0679 ही झाली स्मॉल, ही झाली स्मॉल। तर लक्षात ठेवायचे या दोघांमधला आपल्याला फरक विचारलाय। तर 10 - 9 1 कॅरी ऑन इथे, मग हे झाले 8, 13 - 8 8, 5 1 इथे, 16 मधून 7 गेले, किती झाले 9, 1 इथे, 6 7 मधून 1 गेला 6, आणि 3 9 मधून 3 गेले, सॉरी 6, 6695, 66 आहे की 95, 66951। तर राईट सी ऑप्शन नंबर सी आहे आपलं 66951। तर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांना शेअर करत चला। तुमच्यासोबत तुमचे मित्रही हुशार झाले पाहिजेत, तर नक्की शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत चला। तर चला आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया, थर्ड क्वेश्चन। तर थर्ड क्वेश्चन मध्ये विचारलंय 135 आणि 153 या संख्यांमधील 3 अंकांच्या स्थानिक किमतीचा फरक काय? तर स्थानिक किमतीचा फरक काय? तर इथे 3 ची स्थानिक किंमत आहे 30 आणि इथे आहे 3, कारण की 30 नंतर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू शिकवली आहे मी आणि फेस व्हॅल्यू पण शिकवली आहे। तर इथे काय येईल, ही 30 आहे, ही टेन्स प्लेस वर आहे म्हणून याची काय येईल 30, आणि युनिट वर आहे म्हणजे याची काय येईल 3। मग 30 मधून 3 गेले, फरक विचारलाय 27 आहे का 27? तर हो, ऑप्शन नंबर सी 27। तर समजतंय मित्रांनो? तर अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आपल्याला। तर आपण इथपर्यंत आलो आहेत, आपल्याला लास्ट पर्यंत जायचं आहे, पूर्ण पुस्तक एकदम सोप्या वेने सॉल्व्ह करायचं आहे। तर चला, तर आता फोर्थ क्वेश्चन काय आहे? फोर्थ क्वेश्चन की 27307 या संख्येतील 7च्या स्थानिक किती अंतर आहे किमतीमध्ये। आता इथे एक 7 ची किंमत आहे, ह्या प्लेसवर 7 ची किंमत आहे 7, आणि ह्या प्लेसवर आहे 7, आणि नंबर्स किती आहे 7 आहे 1000च्या स्थानावर। तर 7 नंतर किती झिरो लागतील? 7030, 1 2 3। मग 7000 मायनस 7300 मायनस 307 मायनस 7, तर 7 मधून 7 गेले 0, मग उरले 7300।
तर समजतंय मित्रांनो, दोघी 7. आता ह्या जागेवर 7च आहे, पण ह्या जागेवर काय आहे 7307. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला आन्सर काय येईल. तर प्रॉपरली लक्षात ठेवायचं, स्थानिक किंमत तीच असते, फेस व्हॅल्यू तीच असते. तर हे समजतंय मित्रांनो तुम्हाला? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा समजतंय की नाहीये. तर चला आता 5वा क्वेश्चन. तर 5वा, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज सांगा. तर याचा फॉर्म्युला आहे n × n. तर पहिल्या 10 किती नंबर ऑफ, इथे नंबर आणि इथे आपल्याला सांगितलंय पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची पहिल्या किती आहे, टोटल किती संख्या पाहिजे आपल्याला, टोटल म्हणजे टोटल किती संख्या पाहिजे 10, आणि त्यांची काय पाहिजे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज सांग. आणि टोटल नंबर्स किती आहेत 10 आहेत, आणि नंबर्स किती आहे 10, आणि टोटल किती 10. तर 10 × 10 n × n, जितके नंबर्स विचारले आणि जितक्या नंबर्स पर्यंत विचारले तर त्यांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. तर 10 × 10 100. जर हा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि मी अगोदरच्या याच्यामध्ये तुम्हाला नंबर ट्रान्सफर केलाय, त्याच्यावर मला तुम्ही कॉल मेसेज करून विचारू शकता. तर आणि तसं पण नाही जमलं तर तुम्ही डायरेक्ट बेरीज करून पण करू शकतात की कोणते नंबर्स आहेत. तर लक्षात घ्यायचं. आता क्वेश्चन नंबर आपला आला आहे 6th वर. ए आणि बी च्या आधी संख्या असेल तर a - b आणि b - a. तर लक्षात घ्यायचंय मित्रांनो, याच्यावर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कोणता पण नंबर घेऊ शकतात, पण आपण घेऊया a = 3 आणि b = 2. तुम्ही कोणता पण घेऊ शकता, तुमचा आन्सर सेमच येणार आहे. तर बघा, a च्या जागेवर 3 ठेवलं आणि b च्या जागेवर 2, आणि b च्या जागेवर ठेवलं आपण 2 - 3. तर 3 - 2 = 1 and 2 - 3 = -1. 1 and -1. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपला आन्सर काय येईल 1 and -1. तर इथे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला a च्या जागेवर हे ठेवायचंय आणि b च्या जागेवर हा नंबर ठेवायचा आहे. तर 1 and -1 इथे दोन जागी आहेत, पण तुम्हाला लक्षात आलं असेल की मायनसचा नंबर नेहमी यात पुढे घ्यायचा. तर यात सर्वात -1 मग नंतर 1. तर ऑप्शन नंबर ए आपल्या यात बरोबर येईल. मायनसचा नंबर नेहमी पुढे घ्यायचा असतो. कळालं? म्हणजे छोटा नंबर वर आणि मोठा नंबर खाली. तर तुम्हाला हे समजतंय मित्रांनो कसं शिकवतोय, काय सांगतोय मी तुम्हाला. तर बघा, आता क्वेश्चन नंबर आपला या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन आहे. तर 70 आणि 80, 70 to 80 यामधील मूळ संख्यांची बेरीज. मूळ संख्या, तर यामधील मूळ संख्या किती आहे 71, 73 आणि 79 यांची बेरीज. तर 71, 73, 79. 9 + 3, 9 + 1 10, 10 + 1 13, 7 + 7 14, 14 + 7 21, 21 + 1 22, 223 आहे का? तर हो आहे. ऑप्शन नंबर ए 223. तर तुम्हाला ही एक्सरसाइज पूर्णपणे चांगली लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो, आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सक्सेस स्टडी पॉइंट _ द्यायचा विसरायचं नाहीये. या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढच्या एक्सरसाइज साठी तुम्हाला पुढची एक्सरसाइज अपलोड केल्यावर लवकरात लवकर येईल यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. थँक्यू. सबस्क्राईब तर नाही म्हणते.